मंडळी काल पण आपण याच टायमाला आलो होतो आणि आज पण बघा, आज तर पाऊस जोरदार आहे बघा काय. आज ती जोरदार पाऊस आहे, कालच्यापेक्षाही जोरात आहे. काय करायचं या पावसाला? हां, पाऊस कसं दूध वाटायचं? हां, काय लोकांचे हाल, शेतकऱ्यांचे हाल, सगळ्यांचेच हाल. समीक्षा जाणाऱ्या गाडीवर पावसातनं कसे काय करते काय माहिती. जोरात झालं पाऊस. अजून आपल्याला आज उशीर झाला उठायला ऑफिस रात्रीच्या कामामुळे. जाऊया आता, काय भिजत जावं लागणार. काल पण भिजत वाटलं, आज पण. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी सकाळी डायरेक्ट तुम्हाला सकाळी तो पावसाचं दाखवलं आणि तिथनं मग डायरेक्ट आत्ता भेटतो तुम्हाला, कारण आज जरा कामात होता दिवस. रात्री झोपायला उशीर झाला. रात्री जवळजवळ 3:45 तर झालेच होते. आज नाही, आज काम उरकलं लवकर, पण जरा वेगळ्याच गडबडीत होतो. असं बसलो आहे आता छान. पण पावसाला काय झालं आहे म्हणजे रोज सकाळचा पाऊस येतो आहे. आज दिवसातनं 2-3दा आला होता पाऊस. काय करायचं ना आता. समीक्षा पण रिक्षावर जायला लागली. आता जाते रिक्षावर. हाय, आज पण तिला उत्साह आहे. आता थोडं जुनी होत जाईल तसं कंटाळा पण येईल नाही असं नाही. ते असं वाटतं आपल्याला, थोडं नवीन नवीन एक्साइटमेंट वाटतं ना. असं अजून तिला आता अजून रस्ते माहिती पडतील. पण हे चांगलं आहे, रस्ते माहिती पडतील, नवीन नवीन लोक भेटतील, त्यांच्याशी बोलणं चालणं होईल, त्यातला अनुभव येईल, रिक्षा लाईनमधला अनुभव येईल थोडासा. चांगलं आहे आणि आलं पाहिजे, अशा गोष्टींचा अनुभव पण आला पाहिजे. छान. आपल्याला बाबा गाडी चालवायला जाम भीती वाटते. मला लोक बोलतात अरे तू पण चालवायचीस ना. काय शिकायची कितीतरी, मी स्वतःच्या मनात आणलं शिकायचं मनात, पण ते काय एक वेगळ्याच प्रकारचा फोबिया वाटतो, भीती वाटते. त्यामुळे काय आपण प्रयत्न नाही केला. तर बघू आता काय पुढे होते. असं बसलं आता शांत. सकाळच्या पावसाला सगळा गारवा पण असतो, सगळे गार पण वाटवतो. पण असं आता चला आता झोपतो. आज जरा झोपायला भेटते, परत उद्या उठायचं सकाळी लवकर. झोपतो म्हणजे 12 वाजून गेले, 12:15 वाजून. तर आता जास्त काय मग काही कंटेंट आज आहे नाही. आज काय कंटेंट आहे नाही, समीक्षेच्या गप्पा नाही, काय आहे नाही. तर आता माझ्याच गप्पा ऐका तुम्ही. मंडळी काल काल तुम्ही मुंबईतली घटना ऐकली असेल. पवईमध्ये आमच्या बाजूच्याच भागात घडलेली घटना आहे. काही सिरियलच्या निमित्ताने एका माणसाने 17 मुलांना आणि 2 मोठ्या व्यक्तींना पोलीस ठेवलं होतं, म्हणजे होस्टेज ठेवलं होतं, म्हणजे अपहरण केलं होतं त्यांचं. पण त्याच्या काही मागण्या होत्या, हे होत्या. पण मंडळी त्याने गुन्हाच असा केला होता ना, खूप त्याच्या काही मागण्या असू दे, पण त्याने जे कृत्य केलं होतं ना मंडळी, ते अक्षम्य होतं. नंतर पोलिसांनी त्याचा चकमक केली, त्या चकमकीत तो ठार झाला. काय माहिती मंडळी, आजकाल ना खरंच खूप भीती वाटते. अशा काही काही घटना येतात ना ऐकायला, त्या खरंच खूप भीतीदायक आणि मनातलं प्रेशर आपोआप वाढवणार. असं आपण म्हणतो किती नाही म्हणलं ना, ते प्रेशर नाही घ्यायचं. पण अशा घटना काही काही वेळेला आजूबाजूला घडतात ना, तर आपोआप ते प्रेशर, आपोआप ते दडपण मनावर वाढत जातं. भयानक. तर आपल्या मुलांना कुठेही घेऊन जातं तर आता मंडळी खूप केअरफुली घेऊन जा. त्या पालकांची काय हालत झाली असेल तेवढ्या वेळामध्ये. खूप घटना आहेत. त्यानंतर कालच्या दिवसभरातली घटना तुम्ही बघितली, शेतकऱ्यांचा जो मोर्चा निघाला होता, त्यात त्यांना कर्जमाफीचं आव्हान दिलं आहे, म्हणजे आश्वासन दिलं आहे पुढच्या 2026पर्यंत, जून 2026पर्यंत त्यांना हे देणार, कर्जमाफी देणार. आश्वासनं टिकून राहिली तर ठीक, नाही तर वाऱ्यावरती विरून जातील. असो, चला तुर्तास तरी आता मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तर म्हणतो टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि आय होप देवाकडे प्रार्थना करूया उद्या नको पाऊस येऊ द्या. पण भिजावं लागतो थोडा वेळ का होईना.
असो चला झोपतो आता.